नमस्कार मंडळी. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आवडला तर मित्रपरिवाराला सुद्धा सांगा. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि ह्याच्यामध्ये मला मेंबर प्रश्न विचारतात. त्याच्याबद्दल व्यायामाचे प्रश्न मी सगळे एकत्र संकलित करून तुमच्यासाठी व्यायामाचे मानसशास्त्र ही पूर्ण एक प्लेलिस्टच घेऊन आलेली आहे. त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो मी जेव्हा कोणालाही सांगते की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की डॉक्टर पण व्यायाम सोडल्यानंतर काय? सोडल्यानंतर लोक म्हणतात परत वजन वाढतं किंवा पॉवर योगा करायला गेल्यानंतर शरीर एकदम कडक होतं, तर त्याच्याबद्दल सांगा. मी पहिल्यांदा नेहमी एक सांगते की हा नंतर काय होणार आहे ह्याच्याबद्दल विचार करायच्या ऐवजी पहिल्यांदा सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगतात की तुम्हाला व्यायामाची गरज आहे, त्याचा असा अर्थ आहे की तुमचं शरीर अनफिट आहे. फक्त व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी किंवा मसल्स बिल्ड करण्यासाठी नसतो करायचा. आपलं फिटनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपली शरीराची सहनशक्ती वाढवण्यासाठी आपण व्यायाम करतो. आपण अनेक वेळा बघतो की मिलिटरीच्या लोकांना किती व्यायाम करायला सांगतात वेगळे किंवा हे जे फायर फायटर असतात त्यांनासुद्धा वेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला सांगितलेले असतात, कारण त्यांचं फिटनेस अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून व्यायामाची सवय करायला पाहिजे. व्यायाम आपण कसं रोज जेवतो तसा व्यायाम हा आपल्या शरीरामधला एक अविभाज्य अंग व्हायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही व्यायामाला नवीन असाल तर पहिले 3 महिने जातात जोपर्यंत तुम्हाला व्यायामाचं सवय किंवा व्यसन नाही जडत. पण असा व्यायाम करा की तुमच्या शरीराला व्यायामाचं व्यसन जडेल आणि आजच सुरुवात करा. पुढे काय होईल ह्याचा विचार करू नका. व्यायामाचे पुष्कळ प्रकार आहेत अहो. आता ह्याच्यामध्येच मी एक एपिसोड घेऊन आले, जर तुमच्या पायाला लागलं असेल तर तुम्ही कुठले व्यायाम करू शकता. म्हणजे कुठल्याही शरीराच्या भागाला जर इजा झालेली असेल तरीसुद्धा इतर व्यायाम आहेत जे तुम्ही करू शकता. जर तुमच्या हाताचं बोट एखादं फ्रॅक्चर झालं असेल तर तुम्ही पायानी आणि इतर अवयवांनी पण व्यायाम करू शकता. त्यामुळे व्यायाम प्रकार पुष्कळ आहेत. ते कसे काय ह्याच्याबद्दल मी हे व्यायामाचं मानसशास्त्र हे तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. कधी जेवायचं, कधी खायचं, व्यायामाच्या वेळी पाणी प्यायचं की नाही, जर खूप दिवसाची गॅप झालेली असेल तर व्यायाम कसं सुरू करायचा, वृद्धांनी कुठला व्यायाम सुरू करायचा, पुष्कळ गोष्टी घेऊन आलेली आहे. तर यूट्यूबवर असे व्यायामाचे पुष्कळ चॅनल आहेत. तो कुठला व्यायाम मी करावा असं तुम्हाला जर प्रश्न पडलेला असेल तर तो मला पाठवा. तो मी बघून तुम्हाला हे करू शकते, ॲडवाईस करू शकते की हा व्यायाम तुमच्यासाठी चांगला आहे की नाही. त्यामुळे माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेला आहे. त्या फोनवर तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न मला विचारू शकता. नमस्कार.